नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप जाधव, अभ्यास मंडळ पुणे या ठिकाणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा विषय आहे निबंध लेखन। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या दृष्टिकोनातून निबंध लेखनाचं काय महत्व आहे याच्यावरची आजची चर्चा असेल। निबंध लेखन म्हणजे नेमकं काय, याच्याबद्दलच्या ज्या भूमिका आहेत त्या स्पष्ट करणे आज अनिवार्य वाटतं। मुळात काय आहे की 2019 पासून भाषा लिहावी नेटकी या उपक्रमाला मी बऱ्याच वर्षे निबंध शिकवले। निबंध शिकवत असताना त्यामधल्या प्रमुख अडचणी काय होत्या तर भाषा पेपरचं भाषिक आकलन तपासणे याच्या पलीकडे निबंध नव्हता। त्यामुळे निबंध लेखनासाठी साधारणतः 4-4.5 पानं निबंध लिखाण करायला लागायचं आणि त्याच्या पुढे नेमकं काय तर ते कळत नव्हतं आणि निबंधाला मार्क यायचे 30-35 आणि 25 पासून जास्त 25 ते 35च्या मनात मार्क मिळाले की पोरं खुश होऊन जायचे। आता बऱ्याच वेळेस तो सुरुवातीला म्हणजे 19च्या अगोदर नाही का निग्लेक्टेड पार्ट होता। लोक करायचे तर करायचे, नाही तर नाही केलं तरी चालायचं। एखादी टेस्ट सिरीज लावली आणि झालं तरी त्यात होऊन जायचं। त्यामुळे निबंध असा फार गांभीर्यपूर्वक कोणी नाही का लिखाण केलं गेलं नव्हतं किंवा त्याच्याबद्दल फार चर्चा झालेली नव्हती। म्हणून GS 1 to 3 त्यांचे नाही का 4 पर्यंत नाही का ज्या गोष्टी होत्या त्या चालायच्या। निबंधाचे मार्क मिळाले कमी जास्त आणि इंटरव्ह्यूचे मार्क मिळाले की पोस्ट मिळून जायची। मग सगळ्यात जास्त भर जो होता तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा त्या GS 1 to 3 4 वरच होता। म्हणून त्या दरम्यानच्या काळात तसे क्लास पण आलेले होते की GS 1 to 3 4 शिकवणारे 4-2 लोक असतील तरी ते बऱ्यापैकी व्हायचं। त्याबरोबर क्लासेसमधून पुस्तकं पण आलेली होते। म्हणजे त्याचा अर्थ करणंच तसं असतं की जर विद्यार्थी नेमकी डिमांड काय आहे आणि त्याच्यावर ते होतं। 19 पर्यंत फार काही लोक क्लास लावत नव्हते भाषा पेपरचा। भाषा पेपर क्वालिफाईंग नव्हता पण मार्क त्याचे काउंट केले जायचे। आता काय झालं 25ला पॅटर्न बदलला, त्यांनी सगळा वर्णनात्मक पॅटर्न आणला। सोबत त्यांनी 2 विषय क्वालिफाईंग पण ठेवलेत। आता क्वालिफाईंगला पण निबंध लिखाण करायचे आहेत। एक मराठीचा पण निबंध लिहायचा आणि इंग्रजीचा पण लिहायचा। तुम्हाला 300 मार्काकरता क्वालिफाईंग पेपर ठेवलेला आहे, निबंधाकरता 250 मार्क दिलेले। आता साधारणतः हे 2025 मार्कांचं नाही का सगळे 1750 मार्काचा सगळा जर गोषवारा पकडला 275 ते असं नाही का 225 मार्काचं एकूण नाही का तुम्हाला अभ्यासक्रमाचा सगळा तो पार्ट आहे। क्वालिफाईंग पेपरला तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचंय। पण दुर्दैव हे आहे की कुठली तरी भाषा आपली कच्ची राहते। एक तर तुमची इंग्रजी असू शकते किंवा ती मराठी असू शकते। या दोन्हीही पेपरचा तुम्हाला अभ्यास करून निबंध लिखाण करायचंय। आता निबंधाच्या तात्विक चर्चेमध्ये त्यांनी UPSCचा ॲज इट इज ॲज सिलेबस त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळं हा एक भ्रम आहे की UPSC जसे निबंध विचारते तसेच MPSC पण विचारेल का, तर नाही। निबंधाच्या प्रक्रियेमध्ये थोडाफार बदल होईल पण लिखाणाच्या पद्धतीमध्ये बराच बदल होणार नाही। UPSC ही वैश्विक दृष्टिकोनातून विचार करते कारण त्याला विविध राज्यांचा संदर्भ आहे। MPSCला नाही, MPSCला फक्त भौगोलिक राज्यांचा संदर्भ येतो। त्यामुळं इथले संदर्भ साहित्य, इथले साहित्यिक जे काय आहे तुम्हाला, मग ते दलित साहित्य असतील, ग्रामीण साहित्य असतील, स्त्रीवादी साहित्य असतील किंवा ह्या सांस्कृतिक जो वारसा आहे, उदाहरणार्थ तुम्ही ज्या भागातून येतात म्हणजे जे भाग आहे त्या भागातून येत असताना तुमचं एक सांस्कृतिक जग आहे। मग तिथली भाषा आहे, तिथला नाही का सगळा पेहराव आहे, तिथला विचार आहे, तिथला नाही का वैचारिक नाही का एक वारसा आहे, तो तुम्ही घेऊन बऱ्याच वेळेस लिखाण करत असता आणि हेच लिखाण तुमचं अपेक्षित असतं। या निबंध लेखनामध्ये काय असेल किंवा त्या निबंध लेखनामध्ये काय फरक पडेल तर त्या निबंध लेखनामध्ये आणि या निबंध लेखनामध्ये त्या म्हणजे ह्या दोन्हीचं एक कन्फ्युजन होईल परत। UPSCच्या निबंध लेखनामध्ये आणि MPSCच्या निबंध लेखनामध्ये काय फरक आहे तर UPSCच्या निबंधाला बरेचसे संदर्भ साहित्य कुठलेही चालतील जे राज्याच्या दृष्टिकोनातून असतील किंवा वैश्विक, तुम्ही बाहेरचाही काही टाकलं तरीही चालेल। पण MPSCच्या दृष्टिकोनामधून तुमच्या निबंध लेखनामध्ये इथलेच साहित्यिक आणि जे नाही का पॉप्युलर साहित्यिक आहेत किंवा विचारवंत आहेत, तत्ववेत्ते आहेत, तेच तुम्हाला मांडायचे आहेत। बऱ्याच वेळेस तुम्ही एखादा साहित्यिक नाही का नमूद करत असताना तपासणाऱ्याच्या त्या गावात नसेल तर गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे उदाहरणं हे साजेसे असावे, मोजके असावे, समर्पपणे नाही का ते लिखाण केलेले असावे। आता दुसरा एक निबंधाचा नाही का जो पार्ट आहे तुमचा क्वालिफाईंग पेपर मधला, तर तोही एकदा समजून घेऊया। तिथे काय आहे तर तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे। पण बऱ्याच वेळेस मी जसं बोललो अगोदर की तुमच्या भाषेच्या संदर्भातला जर प्रश्न असेल तर तुम्ही तो एकदा पडताळून पाहायला पाहिजे की माझ्या लिखाणाच्या संदर्भातल्या ह्या गोष्टी अजून राहिलेल्या आहेत, त्या मला करायच्या आहेत। दुसरी एक महत्वाची गोष्ट, निबंध लेखन करत असताना साधे संदर्भ येतात ते नाही का तुम्हाला मांडायचे आहेत। MPSCला काय झालेलं होतं, MPSC कशा पद्धतीने निबंध विचारते आणि आता राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून नवीन पॅटर्ननुसार निबंध कसे असतील याचाही नाही का इथे विचार होणे अपेक्षित आहे। निबंध काय विचारायचे की न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण, नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल नाही का तुम्ही काय लिहायचं तर ते तशा पद्धतीने लिहायचं। ऑनलाईन शिक्षण सोय की गैरसोय। पण आता UPSCच्या दृष्टिकोनातून निबंधाची जेव्हा वैचारिक पातळी वाढते तीच MPSCला सुद्धा वाढलेली आहे का तर ती वाढलेली। मग ती निबंध कसा विचारतील, एज्युकेशन बद्दल त्यांना विचारायचं झालं तर ते तशाच पद्धतीने विचारतील, फक्त ते विचारण्याची पद्धत थोडी बदलली असेल। ते विचारतील की एज्युकेशन इज मोस्ट पॉवरफुल वेपन्स आणि मग मोस्ट पॉवरफुल वेपन्स आहे त्याचा नेमका परिणाम काय तर मग ते चेंज द सोसायटी
आणि मग चेंज द सोसायटी बद्दलची चर्चा नेमकं काय आहे तर ती तुम्हाला लिखाण करायची आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेस नाही का कार्ल मार्क्सचं म्हणणं काय आहे किंवा इथल्या विविध नाही का तत्वचिंतकांचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. मग आता परत एखादा निबंध येईल की हिस्ट्री रिपीट इट सेल्फ, फर्स्ट इज अ ट्रॅजेडी, सेकंड इज अ फार्स, असं हे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून एखादा निबंध आला तर तुम्हाला तो लिखाण करायचा आहे. लेस इज मोर असं नाही का साधा नाही का शब्दप्रयोग येईल आणि तो तुम्हाला लिहायचा आहे, तो तुम्ही कंटिन्यू लिहिलं पाहिजे. किंवा द आर्ट इज अ लॉंग अँड लाईफ इज अ शॉर्ट, तुमचं नाही का जीवनाबद्दलच्या दृष्टिकोनातून काय नेमका विचार करता आणि ते जीवन हे नाही का छोटं आहे, मुर्गजळासारखं आहे आणि लगेच संपणार आहे का तर ते हो संपणार आहे. म्हणून तुमचं जे काही कला आहे ती नाही का बरीच मोठी आहे आणि ती जगताय. म्हणून बऱ्याच वेळेस छंदाच्या संदर्भाने एखादा प्रश्न आला आणि तो कशा पद्धतीने तुम्ही लिखाण करताय तर त्या निबंधाच्या त्या सगळ्या तात्विक भूमिका असतील. आता या निबंध लेखनामध्ये काय भूमिका होत आहेत, निबंध लेखन करत असताना तुमचं हे सांस्कृतिक जग तुम्हाला तिथे मांडायचं आहे. उदाहरणार्थ एखादा निबंध सहज प्रेमावरचा निबंध आला तर तुम्ही नेमकं काय म्हणू शकता. आता इथे नाही का बऱ्याच वेळेस म्हणजे याच्या अगोदरच्या पॅटर्नला असं होतं की तुम्हाला मर्यादा यायच्या 4-4.5 पानास लिहायची आहे तर मर्यादित असं होतं की पहिल्या पानामध्ये प्रस्तावना लिहिली, दुसऱ्या याच्यात मुख्य मुद्द्याला हात घातला, 1, 2, 3, 4 मुद्दे वेगवेगळे मांडले आणि शेवटाला समारोप केला, एंड. त्यामध्ये अजून काय तर फक्त भाषा, प्रभाव, विचार, मांडणी आणि व्याकरण एवढं तपासायचं होतं. आता तसं नाही. आता तुम्हाला निबंध लेखनामधल्या वैचारिक भूमिका, सांस्कृतिक जग, मांडणीचा, विचारांचा, मुद्देसूद लेखनाचा सगळं नाही का तुम्हाला जो बाज आहे तो सांभाळायचा आहे. मग आता प्रेमावरचं समजा निबंध आला की प्रेम म्हणजे काय, की प्रेमाबद्दलच्या व्याख्या, की प्रेम काय आहे, तर मग तो असा सहज निबंध आला. मग तुम्ही लिहिताना नेमकं काय लिहिता तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहिता येतील. म्हणजे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजींचं स्टेटमेंट आलं तुम्ही तिथून लिहायला सुरू केली. मग तुम्हाला असं वाटलं की नाही माझ्याकडे एक गीत पण आहे की एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, म्हणजे आहे ना ते गाणंच आहे. आणि तुम्ही म्हणलात का हे तुमच्या सांस्कृतिक जगामधून तुम्हाला सगळे मग लावणी असतील, नाट्य असतील, नाट्यसंगीत असतील, ह्या सगळ्या भूमिका तुम्हाला मांडायच्या, पुस्तकातल्या नाही का कथा सुद्धा तुम्हाला मांडायच्या. तर मग एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, मग ती म्हणते की घर का बसाना कोई आसान काम नाही, दुनिया बसाना कोई आसान काम नाही. त्याचं परत नाही का त्याचं प्रत्युत्तर आहेच की दिल में अरमा हो तो आसमा किनारा है, बिजली हमारे लिए प्यार का निशाणा आहे. तर ते तशा पद्धतीने तुम्ही लिखाण केलं तरीही ते वावगं ठरत नाही. पण लिहिता नेमकं काय, प्रेमाबद्दलच्या तुमच्या भूमिका काय, प्रेम म्हणजे नेमकं काय, त्याचं वैश्वीकरण करत असताना प्रेम संकुचित होतंय का, प्रियसीचं प्रेम आणि आईचं प्रेम यातला नेमका तुलना करत असताना तुम्ही नेमकं काय लिहिताय, तुम्ही उथळ लिहिताय का, झेडब्रिजवरचं प्रेम तुम्ही लिहायला लागला तर मग तुमच्या दृष्टिकोनातून ते प्रेम नेमकं काय आहे. तर त्याच्यावरही बऱ्याच वेळेस साधक बाधक चर्चा झाली की तुमच्या विचारांच्या दिशा स्पष्ट होतात. म्हणून निबंध लिखाण हा तुमचा आत्मआविष्कार असतो, निबंध लेखन हा तुमच्या विचारांचा पाया असतो, निबंध लेखनातून तुमचं व्यक्तिमत्व स्पष्ट होत असतं, निबंध लेखनातून तुमचा विचार स्पष्ट होतो. त्यामुळे निबंध लिखाण करत असताना सारासर विवेक आणि सत्सद विवेक ह्या सगळ्या दोन्ही बाबींचा इथे विचार केला गेला पाहिजे. म्हणून निबंध लेखनाच्या दृष्टिकोनातून बरेच वेळेस सगळे संदर्भ, साहित्य संदर्भ असतील ते वापरणं गरजेचे ठरतात. मग निबंधाकरता प्रेमाबद्दलच्या संकल्पना तुमच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या असल्या तरीही संत साहित्यामध्ये नेमक्या काय आहे, दलित साहित्यामध्ये नेमक्या काय आहे, इथल्या स्त्रीवादी साहित्यामध्ये नेमक्या काय आहेत त्या तुम्ही मांडल्या तर बऱ्यापैकी तुमचा निबंध हा परिपूर्णतेकडे जातो. मग आता हे लिखाण करणे म्हणजे काय, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निबंधाचं लिखाण कसं करायचं याच्याबद्दल प्रश्नचिन्ह राहतो की सर मी कधीच लिहिलं नाही. आणि हा सगळीच मोठी अडचण राहिली आहे एमपीसीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा लगेच नाही का लागू केल्यामुळे. आम्ही कधीच लिहिलं नाही आणि आता युपीसीचे पोरं नाही का हे सगळे पोस्ट खाणार आहेत असाही नाही का भ्रम निर्माण झालेला आहे. दुर्दैव हे आहे युपीसीच्या पोरांकडनं एमपीसीची प्रिलियम क्रॅक करणं हे सगळ्यात मोठं अडचणीचं आहे. तिथे तुम्ही नाही का ज्या पोरांनी आता 122 ते 140, 145, 50, 60 मार्क आहेत, युपीसीच्या पोरांना नाही का 100, 110च्या आतच नाही का त्यांना गुंडाळून ठेवलेलं आहे. एवढं नाही का त्यातली स्पर्धा आहे. त्यामुळे प्रिलियम्स कायम तुमच्या बाजूने आहे. मेनच्या दृष्टिकोनातून थोडा अभ्यास करा. म्हणून युपीसीचे पोरं यावर्षी प्रिलियम्स पास झाले का तर हा संशोधनात्मक विषय असेल, किती पास झालेले आहेत तर त्यांना ते जजमेंट येणार नाहीत. म्हणजे संकल्पनात्मक आणि इकडे ज्याला म्हणतो का नाही की फॅक्च्युअल बेस तो त्या पोरांच्या गावातच नसेल आणि तिथं नाद नाही करायचा, तिथं नाद नाही करायचा एमपीसीच्या मुलांचा. तो बऱ्या लोकांना नाही का जमलं नाही ते. तर ते एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ते एक आहे. तर तुम्ही तशा पद्धतीने जर गेला तर आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे निबंध लेखन काय करायचे. निबंध लेखनामधल्या वेगवेगळ्या भूमिका तुम्हाला येतीलच. उदाहरणार्थ नाही का जाहिरातीच्या बद्दलची चर्चा चालली, समजा की जाहिरात आहे, मुलगा पाहिजेत, मुलगी पाहिजेत, नवरा पाहिजेत, बायको पाहिजेत, क्लर्क पाहिजेत, रिसेप्शनिस्ट पाहिजेत, अशी जाहिरात आली तुम्ही लिहिलं. मग तुम्ही म्हणले की काय आहे की द प्लेस ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट का द एज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, एज बद्दल आहे की सगळं जाहिरातींचं जग आहे. मग एखाद्याने लिहिलं की बा
आमच्याकडे आता 38 वर्षांचा अनुभव युपीसीचा. किती लोक होते? आम्ही 8 लोक आहे आणि 38 वर्षांचा अनुभव केला. 40 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही नाही का 4 मेन्स 8 मेन्स 12 मेन्स अशा एकत्रित करायच्या. एखाद्याने नाही का 25 लोकांची टीम केली आणि त्यांना सांगितले की आमच्याकडे 105 वर्षाचा अनुभव आहे. तर ते जाहिरात आहे. तो किती तुम्हाला नाही का ते इफेक्टिव्ह करते ते खूप गरजेचं आहे. त्यामुळं जाहिरात काय आहे तर ती कला आहे. जाऊ नये असं नाही, पण ते बघितलं पाहिजे. तुम्ही जाहिरात काय करता? म्हणजे अंतिम आहे, अंतिम सत्य, याच्या पलीकडे जगच नाही. तुम्ही जाहिरात आहे तुम्हाला असं वाटतं की बघा पण चाललं त्यात काही सापडलं नाही, सत्य त्यातलं सापडलं नाही, अंतिम ते होतं फक्त घेणं. त्यामुळे नाही का जाहिरातीचं जग आहे का तर ते आहे. म्हणून नाही का मुलगा पाहिजेत, कोणता पाहिजेत, काही निर्व्यसनी व्यसनी असेल तसा, असेल तशी मुलगी पाहिजे. मग तुम्ही नाही का जाहिरातीचं नाही का काय ठरते, पण जाहिरात तशा पद्धतीने केल्या जाते. म्हणजे यावंच लागतं, अंतिमच आहे, शेवटचा टप्पा आणि शेवटची बॅच, शॉर्ट बॅच, असे ते बॅच जेव्हा येतात त्यावेळेस नाही का टेलिग्रामवर तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतात आणि त्याचा परिणाम असा होतो की जनता त्या पद्धतीनं आकर्षित होती. मूळ काय आहे तर तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे. आता तुम्हाला निबंध लिखाण करत असताना मग चर्चात्मक निबंध आहेत का, वैचारिक निबंध आहेत का, चिंतनात्मक निबंध आहेत का, तेव्हा नैतिक दृष्टिकोनातून काही निबंध येतात का, सामाजिक काही निबंध आहेत का, करंट रिलेटेड काही निबंध येतात का, नेमका विषय काय. समजा नवले ब्रिजला काल ऍक्सिडेंट झाला आणि तुम्हाला निबंध आलाय की रस्ते जीव घेणे, तुम्ही काय लिहिताय तुम्ही, आणि मग एवढंच वाक्य आलं रस्ते जीव घेणे. तुमच्या दृष्टिकोनातून सगळं वैश्विक जग नाही का उभं पडलेलं आहे, रस्त्याबद्दलच्या ऍक्सिडेंट बद्दलच्या सगळ्या संकल्पना तुम्हाला मांडायच्या आहे. पण तुम्हाला असं वाटतं की लिहायचं कुठं, आणि पहिला परिचय झाल्यानंतर दुसऱ्या परिचयाला कसं हात घालायचं. आता इथे तर ते एकच वाक्य यायला लागलंय की जीवन ही कला, रस्ते जीव घेणे, एवढंच वाक्य आलं आणि त्यांनी सांगितलं लिहा. मग तुम्हाला प्रश्न पडतो की आता कसं लिहायचं. तर एका कडीतून दुसऱ्या कडीत जात असताना, मग त्याला म्हणतो का नाही, परिच्छेदांची रचना करत असताना, एका परिच्छेदातून दुसरा परिच्छेद जात असताना त्याची जे इंटरलिकेजेस आहेत ते तुमच्या कायम लिखाणातून स्पष्ट होतील. मग आता याला सराव हा त्याच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे. सराव किती करावा तर नियमितपणे करावं. वाचावं किती तर खूप कमी वाचावं. आणि या वर्षीचा सगळ्यात मोठा गोंधळ आहे, बाजारातले सगळे पुस्तकं शेल्फमध्ये असणारे, वाचताना नाही का गोंधळ उडणार आहे. ह्याच्या पुस्तकात ते, त्याच्या पुस्तकात ते आहे. मग आता परत त्याच्या पुढची प्रक्रिया अशी आहे की मी याचाही क्लास लावला होता आणि त्याचाही क्लास लावला होता, ह्या बाबाचं काहीतरी वेगळं चाललंय, त्या बाबाचं काहीतरी वेगळं चाललंय. त्यामुळं वेगवेगळ्या लोकांचे दृष्टिकोन खूप महत्वाचे असतात तुमच्या लिखाणाच्या दृष्टिकोनातून. मी परत तुम्हाला विनंती वजा सूचना पण करेल की विविध ठिकाणून पेपर तपासा. का पेपर तपासा? तुमच्या मार्कपेक्षा रिमार्क महत्वाचे आहेत. गुड, एक्सलंट, खूपच चांगलं, उत्तम, अशा या रिमार्कला काहीही कौतुक नाही. तुम्ही खूप चांगलं लिहिता तर त्याला काहीही किंमत नाही. त्यामुळे नाही का त्यातल्या चुका आणि सुधारण्यास वाव हे अपेक्षित आहे. मी म्हणलं का नाही हे चुकतंय तर का चुकतंय त्याचं कारण मी मानसा, आणि मग तेच मग ते आहे एक चांगलं आहे की जे जे आपणाशी ठावे ते सकळांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. म्हणजे आपल्याला ठाऊक आहे तेच सांगितलं पाहिजे. दिशा काय आहे, मार्ग दाखवतो का मार्गाला नेऊन लावतोय, हा सगळ्यात मोठा विषय असतो. त्यामुळे ते एकदा जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे की आपले नाही का जे मेंटर असणार आहेत ते नेमके कोण लोक आहेत, त्यांचा नेमका काय अनुभव आहे आणि ते कशा पद्धतीने ते आपल्याला सांगताय. ते नाही का वैश्विकपणे जर बघतोय किंवा ते टॅली करून बघतोय तर मला ते सत्य त्यातलं सापडतं. निबंध लेखनाच्या दृष्टिकोनातून जुन्या निबंधात आणि ह्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये येत असताना तुमचा अनुभव विश्व, भावविश्व खूप महत्वाचं आहे. ते जर तुम्ही समजून नाही घेतलं तर बऱ्यापैकी गोंधळ होतो. समजून लिखाण करणे, उमजून लिखाण करणे हे खूप गरजेचं आहे. म्हणून तुमच्या निबंधामध्ये हे सगळे वैश्विक संदर्भ येत राहतात. आता सुभाषित असतील, अलंकार असतील, संत साहित्य असतील, दलित साहित्य असतील, ग्रामीण साहित्य असेल, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, किंवा तुम्हाला जे लिखाण करताना नाही का नियमितपणे काहीतरी सापडतं ते लिखाण करणं म्हणजेच तुमचं सगळं नाही का भावविश्व आहे ते तुम्ही मांडताय. निबंधाच्या जो काही नाही का परिघ आहे निबंधाचा, त्या परिघामध्ये नेमकं तुमचं व्यक्तिमत्व किती पद्धतीने फुललेलं आहे, तुम्ही कशा पद्धतीने ते मांडताय ते खूप गरजेचं आहे. आईच्या संदर्भाने नाही का तुम्ही काय लिहाल की तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी, पण आई नेमकी काय आहे. तर मग दिनूचं बिल नाही का सहज तुमच्या निबंधामध्ये येतं, जो की इथलं आहे. मी परत तुम्हाला सांगतो की परत तेच सांगायचं की तुमचं भावविश्व हे तुमच्या वाचनाच्या गतीवर आणि आवेगावर ते असणार आहे. तुम्ही काय वाचता आणि कशा पद्धतीने वाचताय, तुमचा जो दृष्टिकोन आहे, सत्सद विवेक कसा आहे, तो कशा पद्धतीने तुम्ही बघताय, आणि ते खूप गरजेचं आहे तुमच्या निबंधामध्ये. त्यातूनच तुमचं व्यक्तिमत्व दर्शन होणार आहे. तुमचा विचार, तुमची मांडण्याची पद्धत जी आहे, तुम्ही काय नेमकं मांडताय, कसा विचार करताय, सोसायटीबद्दल काय विचार करताय, ते इथे नाही का नमूद होईल. मग दिनूचं बिल काय आहे, आई आजारी आहे, दिनू आजारी आहे, आई आजारी आहे. मग दिनू नाही का आजारी पडल्यानंतर त्याच्या उशीला एक चिठ्ठी पडते आणि त्या चिठ्ठीत त्यांनी लिहिलं असते की आई नाही का एवढं कष्ट करते, आईला नाही का काहीच पगार मिळत नाही, आईने एवढी राबराब राबली, आईचं कौतुक काय, तर आई श्रेष्ठ आहे पण तिच्या
त्या राबल्याचं मोबदला काय आहे, तर कायम उपेक्षित राहणारी घरातली एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे तुमची आई, माझी आई. मग तिला तुम्ही गृहीत धरून चाललेलं आहे, तिला काय तिचं कामच आहे, ती करायलाच पाहिजे तिने. पण तिला काय मोबदला दिलाय तुम्ही, तर तो शेवटपर्यंत सापडत नाही. म्हणून आई आहे म्हणून नाही का हे भावविश्व आहे. आणि तिन्ही जगाचा स्वामी. आई विना भिकारी कधी आहे, तर आई गेल्यानंतर कळतं. म्हणून ज्याला आई नाही त्याला त्याची जाणीव आहे की आई असणं आणि नसणं यातला जो फरक आहे. म्हणून ते दिनूचं बिल सहज लिहिलं गेलेलं आहे. मग सुखाच्या सदराबद्दल तुम्ही म्हणला की हे सदरा घातलेला आहे मी, हा सुखाचा आहे का? मग सुखाचा सदरा कधीपासून आहे? बऱ्याच वेळेस नाही का तुम्ही कपडे घालायला लागला तेव्हापासून नाही का सुखाचा सदरा आलेला आहे. सुख नावाची गोष्ट कुठे सापडते, तर ते बऱ्याच वेळेस सापडत नाही. मग ढांडोळा किती घेतला, तर बराच घेतलेला आहे. मग आहे त्यात तुम्ही समाधानी आहे का? ठेविले तैसे आनंदाचे राहावे, असा सहज नाही का उपदेश येऊन गेलेला आहे. मग ठेविले तैसे आनंद राहावे म्हणून तुम्ही काहीच करू नाही का? हाही नाही का त्याचा विरोधाभास आहे. म्हणून तत्वज्ञान जरी वेगळ्या दिशेनं असलं तरीही नाही का मांडण्याच्या भूमिका स्पष्ट होतात. म्हणून तुमचे निबंध कसे असतील, तर सामाजिक विषयावर असेल, नैतिक दुयदेवर एखादा निबंध असेल, सहज नाही का लाईफ इज अ आर्ट, तुमचं नाही का जीवन हे कला आहे, मग तुम्ही त्याच्यावर नेमकं काय लिहाल, तर कलेच्या संदर्भाने चर्चा करत असताना निबंध लेखनाच्या सगळ्या भूमिका तिथे असतील. लिखाणामध्ये काय आहे, तर तुमचं हस्ताक्षर खूप महत्वाचं आहे. मी अजून एकदा नमूद करेल तुम्हाला, 12च्या अगोदरच्या पॅटर्नमध्ये डीएडचेच पोरं राज्यसेवेतून पास व्हायचे. तुरळक एखाद दुःखात नाही का तुम्ही असेल, पण डीएड धारकांना नाही का प्राधान्य होतं. प्रचंड डीएड धारक नाही का त्या काळात लागलेले आहेत. तुम्ही जुने नाही का जर याद्या बघितल्या तर तुम्हाला सगळे ते डीएड धारक दिसतील तुम्हाला. त्याचं एक वैशिष्ट्य होतं आणि त्यात आर्ट्सचा बोलबाला होता. सायन्सचे पोरं फारसे इकडे फिरकत नव्हते. त्यावेळेस इंजिनिअरिंग आणि डॉक्टरलाही महत्व होतं, बऱ्यापैकी महत्व होतं. आता इंजिनिअरिंगचाही प्रश्न पडला. आता डीएड वाल्यांचा तर प्रश्न आहे की दगडाखाली 4 डीएड वाले सापडतील. प्रत्येक कचरा झालेला आहे. तुम्हाला एक चांगलं पुस्तक सजेस्ट करेल मी, राजू सानेंचं आहे, गलत गफलत गजब नावाचं. तुम्हाला जर कुठे मिळालं तर राजहंस प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकात त्यांनी एक चांगली स्टोरी सांगितली होती. वसंतदादा पाटलांचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री वसंतदादा असताना त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, ते असे काठी टेकवत चालायचे. पत्रकारांनी प्रश्न केला दादांना की दादा सरकार कसं चाललंय? दादा म्हणले काठी टेकवत चाललंय. ज्या दिवशी काठीचा आधार नाही सडला त्या दिवशी सरकार पडलं. पण त्यावेळेची सगळ्यात मोठी गलत काय झाली, त्या पुस्तकाचं नाव होते गलत गफलत आणि गजब, राजू सानेंचं. राजहंस प्रकाशनाचं 275 रुपयाला असेल. आता जर कागदांचे भाव खूपच गगनाला भिडले असतील तर 300 रुपयाला असेल, माहित नाही. मी जेव्हा घेतलं होतं 2019ला आणि ते 2018च्या किंवा 19च्या लोकसत्ताच्या सदरावरती चाललेलं पुस्तक होतं. त्यातला एक किस्सा आहे. तर वसंतदादाला कोणतरी भेटायला आलं, गुच्छ दिले, तर दादा त्याला विचारायचे, यार तुला शाळा हवी का? मुख्यमंत्री तुम्हाला विचारतो शाळा हवी, कॉलेज हवे, तर कोण नाही म्हणणार आहे? आणि मग गाव परत शाळा, 3 कोसावर शाळा, साखर शाळा, रात्र शाळा, अशा सगळ्या शाळांचे प्रकार त्यावेळेस नाही का जन्माला आले. आणि शाळाचं जे लोन पसरलं ते पूर्ण महाराष्ट्रभर लोन पसरलं. जिथं गाडी जात नव्हती, जहाना जाय मारवाडी वहा जाय, जहाना जाय बैलगाडी वहा जाय मारवाडी, अशी शाळा तिथपर्यंत पोहोचल्यात. आता शाळा पोहोचली, एक गलत झाली, म्हणून आता तुम्हाला शिक्षक जन्माला घालायला लागणार आहे. म्हणून तुम्ही डीएडचे कॉलेज काढायला चालू केलं. मग डीएडचे कॉलेज किती, तर जिल्हा परत डीएडचे कॉलेज 2002, 3, 4 पर्यंत डीएडचा डोनेशनचा दर होता 7-8 लाख रुपये आणि त्यावेळेस सोयाबीनचा दर होता फक्त 1000 ते 1200 रुपये. हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो की 10-12 वर्षाखाली किंवा 20 वर्षाखालचं जे जग आहे तर ते जर तुम्ही अवघ्या म्हणजे डोळ्यांनी जर बघितलं तर ते इतकं विचित्र आहे की डीएडला लोकांनी डोनेशन भरलेलं आहे आणि डोनेशन भरल्यानंतर सुद्धा नाही का शाळेला लागलेले नाहीत. मग 5, 6, 7 पर्यंत दिसत, 4 पर्यंत तरी होतं. 4 पर्यंत नाही का डीएड झाला म्हणजे पोरगा मास्तर झाला, पोरगी मास्तरीन झाली, असा तो विषय होता. डीएडचे कॉलेज एवढे वाढलेत की विचारूच नका. म्हणजे दर 10 कोसाला नाही का एक डीएडचं कॉलेज सापडायचं, दर 15 कोसाला एक कुठेतरी डीएडचं कॉलेज आहे, तिथून विद्यार्थी ते ज्ञान ग्रहण करतात. आता एवढं डीएडचं म्हणजे पहिली गलत झालं, दुसरं गफलत काय झाली की तुम्ही डीएडचे कॉलेज काढले. आता गजब काय झालं, 2012ला शासनाला निर्णय काढायचं काम पडला की आता डीएड कॉलेज बंद करायचे. एवढे तुम्ही शिक्षक जन्माला घातले की त्यांना रोजगार देऊ शकत नाही किंवा त्यांना जॉब देऊ शकत नाही. म्हणून 2011-12ला डीएड कॉलेजेस नाही का बंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणून ते पुस्तक छान आहे, गलत गफलत गजब नावाचं. त्यामध्ये ह्या सगळ्या नाही का ज्याला म्हणतो का नाही की कशा पद्धतीने ते त्यांच्या वेगवेगळ्या नाही का त्यांचे पात्र आहेत आणि ते कशा पद्धतीने ते गफलत झालेले आहेत. त्याचं एक छानसं पुस्तक आहे, वेळ मिळेल तेव्हा वाचा. डीएडची मग एवढी नाही का बेरोजगारी वाढली की आता डीएडला फुकट जरी कोणाला न्यायचं म्हटलं तरी कोणी डीएड करत नाही. आता फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी डीएड कॉलेज राहिलेले, हे आजचं वास्तव आहे. शिक्षण संस्था उदास पडलेल्या आहेत. शिक्षण ज्याला म्हणतो का नाही की ग्रामीण शिक्षणाच्या बाबतीत तर खूपच दयनीय अवस्था आहे. कॉन्व्हेंटचं लोन कसं आलं त्याच्याबद्दलही स्वतंत्रपणे चर्चा आहे, तर तीही एखाद्या दिवशी घेऊयात. मग आता
परत बॅक टू आपल्या विषयाकडे, निबंध लेखनाच्या विषयाकडे परत येऊयात. निबंध काय आहे तर तुम्ही तुमचं भावविश्व आहे. निबंध काय आहे तर तुमचं व्यक्तिमत्व आहे. निबंध काय आहे तर तुम्ही लिहिता तो आरसा आहे. निबंध काय आहे तर तुमचं एकूणच सांस्कृतिक जग आहे, ते तुम्हाला मांडायचं आहे. निबंध कसा लिहायचा तर साधारणतः तुम्हाला ज्या जुन्या पॅटर्न प्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुमचा परिच्छेद 7-8 वळींचा होता, आता 15-20 वळींचा असला पाहिजे. एका पानावर 2 परिच्छेद करावं, पहिल्या पानातून दुसऱ्या पानात, एका परिच्छेदातून दुसऱ्या परिच्छेदात जात असताना इंटरलिकेजेस करावं. एक वळ आहे तर तत्वज्ञानाच्या परिभाषा मांडत असताना सलगपणे तुम्हाला ते लिखाण करता येतं. तत्वज्ञानावरचा निबंध आला तर तुमचा GS4च्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तो निबंध क्लिअर होतो. त्यामुळं त्याची वेगळी तयारी करायला जाऊ नका, फक्त लिखाण करायला जा. आणि तुमचा एक पेपर 2 लोकांकडनं 3 लोकांकडनं सहज तपासून घ्या. तपासून घेणे म्हणजे काय आहे तर मार्कपेक्षा रिमार्क, पुन्हा मी नाही का नमूद करतोय, रिमार्क काय महत्वाचा आहे की बऱ्याच वेळेस तुमच्या रिमार्कवर प्रक्रिया आहे की चुकतंय काय, शिकण्याला वाव आहे. आणि कोणी सांगितलं खूपच छान लिहित आहे, एक्सलंट आहे, तर काही त्यात कळत नाही तुम्ही काय लिहिलं तर. त्यामुळं त्यावरची प्रक्रिया जी आहे तर ती तुमच्या अनुभवावरच आहे, तुमच्या पाठांतरावरच आहे, तुमच्या निरीक्षणावर आहे, हे इथे लक्षात घ्या. अनुभव काय आहे तर तुमचा अनुभव हा कच्चा माल आहे, त्याच्यावरच सगळं कल्पना आणि भावविश्व तरुण आहे. म्हणून निरीक्षण जे असणार आहे तुमचं सूक्ष्म निरीक्षण असणार आहे, त्या सूक्ष्म निरीक्षणातूनच तुमचा निबंध लिखाण होणार आहे. आता परत एक टप्पा बघा, काय असलं पाहिजे तर तुमच्या डायऱ्या तुम्ही मेंटेन केल्या पाहिजेत, तुम्ही नियमित वाचन केलं पाहिजे. लोकसत्तासारखा पेपर तुम्ही नाही का नियमित वाचला गेला पाहिजे. त्यातले रोध उपरोध कशा पद्धतीने असतात ते वाचले पाहिजेत. वाद वितंड वाद कसे आहेत, वाद प्रतिवाद कसे आहेत हे एकदा बघितलं पाहिजे. कशा पद्धतीने नाही का त्यांचे टोमणे असतात ते, म्हणजे त्याला म्हणतो का तिरकस तुम्ही कसं लिहिताय, तो जो रोग आहे तो तुमच्या सहज लक्षात आला तर तुम्हाला निबंधामध्ये मांडता येतो. निबंधामध्ये फार टोकाचं लिहू नये, फारच मिळमिळीत लिहू नये, साम्यकपणे नाही का लिखाण करावं ही रास्त अपेक्षा असते. अजून निबंधाचा सराव नियमित करावा. निबंधाकरता मर्यादित नाही का तुमच्याकडे गोष्टी नसाव्यात. त्यामुळे नियमित विकेंडला तुम्ही नाही का निबंध लिखाण केलं तर बऱ्यापैकी तुमच्या निबंधाच्या ज्या काही भूमिका आहेत त्या स्पष्ट होतात. निबंधाची जी बॅच आहे, बऱ्याच वेळेस फोन येतात निबंधाच्या दृष्टिकोनातून, निबंधाची बॅच लवकरच आपली चालू होईल, त्याबद्दल नाही का ह्या सगळ्या भूमिका स्पष्ट होतील. त्याच्या अगोदर इथिक्सच्या बॅचच्या बद्दल चर्चा आहे. इथिक्स नाही का हे नियमितपणे सातत्याने आपण नाही का घेऊयात. ऑफलाईनला ते फ्रीमध्ये काही दिवस ठेवूयात, नंतर वाटलंच तर पैसे त्याला आकारूयात. उत्तर लेखनाकरता काही गोष्टींकरता पैसे आकारूया. पैसे काय आहेत तर इथल्या नाही का साहित्याकरता ज्या लागणाऱ्या गोष्टी त्या करतात, किंवा क्लासेसवाल्यांकरता जे असतात त्या गोष्टी. ठीक आहे. मग आता तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये काय केलं पाहिजे तर ह्या भूमिकेवर उद्यापासून नाही का चर्चा नियमितपणे होत राहील. इथिक्सची बॅच नाही का सायंकाळी या टायमाला आपण घेऊयात, म्हणजे 7:30-7 वाजता घेऊयात. 1.5 तास तरी नाही का नियमित एकत्र येऊयात. आणि त्यावेळेस नेमकं कशा बद्दल त्यातला बेसिक जो आहे, बेसिक इथिक्स जो आहे, बेसिक तत्वज्ञान जे आहे ते एकदा समजून घ्या. मी म्हणजे कोण, मी कसा आहे, त्याचं कारण काय आहे, हे छोट्या गोष्टी जरी समजून घेतल्या तरीही तुमच्या या इथिक्सच्या पेपरमधल्या भूमिका स्पष्ट होतील. मग तुम्हाला हेगल आहे, रुसो आहे, अरिस्टॉटल आहे, कांट आहे, ते तुम्ही नंतर करत राहा. त्याच्याबद्दलच्या विचारांच्या नाही का सगळ्या प्रक्रिया तुम्हाला नंतरच्या काळात सहज वाचल्या तरी कळतील. पण बेस एकदा करून घेतला की पुढच्या काळात नाही का तुम्हाला अडचण येणार नाही. इथिक्सच्या केस स्टडी सुद्धा आपण घेणार आहोत. 100+ नाही का केस स्टडीचं माझं नियोजन आहे. 100+ का, 100 हा आकडा काय की बाबा जास्तही नको आणि कमीही नको, म्हणून 100+ नाही का तुम्ही केस स्टडीज जर लिहिल्या तर त्या नेमके लिहित असताना तुमचा दृष्टिकोन काय आहे, विचारांची प्रक्रिया जागृत ठेवा, जेणेकरून नाही का तुम्हाला लिखाण करत असताना जी भूमिका आहेत त्या स्पष्ट होतील. विचारांची प्रक्रिया जर मंदावली आणि तुम्हाला कोणातरी नाही का सांगितलं तशा पद्धतीने लिहा तर तो त्याचा विचार असेल, तेही इथे मी परत नमूद करतो. निबंधाच्या नियमित चर्चा रोज होत राहतील. ऑफलाईन करताही नाही का आपण ती सिरीज चालू करतोय. ऑफलाईनला जिथे आपल्याला एक जागा मिळाली की मी एकदा जागेचं कन्फर्मेशन आहे, फक्त वेळेचं कन्फर्मेशन मला घेऊ द्या, आणि ते एकदा मला मिळालं की आम्ही तुम्हाला त्याचं अनाउन्समेंट करतोय. आणि उद्यापासून नाही का आपण परत एक विषयाच्या एक फोड काय जे आहे ते बघूया. नैतिक विषय कसे लिहायचे, त्यामधला द्वंद्व कसा निर्माण होतो, साखळी कशी निर्माण करायची, मधात कसं लिहायचं. एकदा तुम्हाला एखादा निबंध लिहायला गेल्यानंतर तुम्ही कुठे अडकता ते एकदा तपासलं की मग तुम्हाला इथे फ्लो येणं गरजेचं आहे. ते एकदा तपासलं की पुढे जायला सोपं जातं. ठीक आहे. ह्या चर्चा नियमित राहतील. तुम्ही जोडून राहा अभ्यास मंडळाच्या टेलिग्राम, व्हॉट्सअप. आता हे सगळे नाही का सगळ्या युनिव्हर्सिट्या ओपन करायचं चाललेलं आहे, ते हळूहळू होईलच. चालेल. धन्यवाद.